नमस्कार, मी मयुरी विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यामुळे आता पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे। भाजप ही जागा स्वतः लढवणार की बहुजन विकास आघाडीसाठी सोडते, याकडे तमाम पालघर वासियांचे लक्ष लागलं आहे। नाशिक, कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघ या 3 जागांचा तिढा अखेर सुटलाय। महाराष्ट्रातील 5व्या आणि अंतिम फेरीच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या 2 दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी ठाणे, कल्याण आणि नाशिक या वादग्रस्त जागांवर 3 उमेदवारांची घोषणा केली। या जागांवर सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार असून शिंदे यांनी कल्याणमधून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे, तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे नाशिकमधून पक्षाचे प्रतिनिधित्व करणार असून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असतील। भाजप व शिंदे गटामध्ये बोलणी होऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। या निर्णयानंतर पालघरचा तिढा आपोआप सुटला आणि ही जागा भाजपकडे गेली आहे। भाजप या मतदारसंघाबाबत कोणता निर्णय घेते याकडे मात्र पालघर वासियांचे लक्ष लागलंय। पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून जी चालढकल भाजपकडून होत होती, त्यावरून तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत होते। पालघरची जागा भाजपच्या वाट्याला आली असली तरी या जागेसाठी भाजपकडे या घडीला सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे भाजप ही जागा बहुजन विकास आघाडीसाठी सोडतील अशी शक्यता आहे। तर दुसरा एक मतप्रवाह असा की शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन कमळ या चिन्हावर उभे करायचे, पण त्यांना जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रखर विरोध आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस या जागेबाबत आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।